नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी आणि खळबळजनक राजकीय बातमी घेऊन आपण आलो आहोत। देशाची राजधानी दिल्लीत सध्या प्रचंड राजकीय भूकंप झाला असून केंद्रीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर हे सध्या आंदोलनाचे मुख्य केंद्र बनले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे। गेल्या काही दिवसापासून नीट यूजी 2026 मधील पेपरफुटी प्रकरण आणि सीबीआय सीबीएसई परीक्षेतील गंभीर गोंधळाच्या विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनाने आता अतिशय भीषण रूप धारण केले आहे। कॉकरोच जनता पार्टी आणि देशभरातील विविध आक्रमक विद्यार्थी संघटनांनी संसदेवर काढलेल्या धडक मोर्चानंतर संपूर्ण केंद्र सरकार हादरले आहे। सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत महत्त्वाच्या माहितीनुसार येत्या काही तासात किंवा अगदी थोड्याच वेळात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। गृह मंत्रालयात आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वात अत्यंत महत्त्वाच्या उच्चस्तरीय बैठकांचे सत्र पार पडले असून सरकारवर चाहूबाजूने प्रचंड दबाव वाढला आहे। मित्रांनो, काल रात्रीपासूनच दिल्लीतील राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे। जंतर मंतरवर आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी दाखवलेला आक्रमक पवित्रा यामुळे सरकार पूर्णपणे बॅकफुटवर आले आहे। गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्यात तातडीची आणि गुप्त बैठक पार पडल्याची बातमी समोर येत आहे। या बैठकीत जंतर मंतरवरील बिघडत्या परिस्थितीची गंभीर दखल घेण्यात आली आहे। लाखो विद्यार्थ्यांचा वाढता रोष आणि संपूर्ण देशात पसरत चाललेली आंदोलनाचा लोण पाहता शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणं हाच सरकारसमोर एकमेव मार्ग उरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। येत्या काही वेळात शिक्षण मंत्रालयाकडून किंवा थेट पंतप्रधान कार्यालयातून या संदर्भात मोठी अधिकृत घोषणा केली जाऊ शकते, असा दावा अनेक राजकीय विश्लेषक करत आहेत। पण मित्रांनो, प्रश्न असा पडतो की हे आंदोलन अचानक इतके तीव्र का झाले आणि थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी का गेली जात आहे, याची 3 मुख्य आणि अतिशय गंभीर कारणे आहेत। पहिलं कारण म्हणजे नीट यूजी 2026 पेपरफुटी। देशातील लाखो भावी डॉक्टरांच्या भविष्याशी आणि मेहनतीशी उघड खेळ झाला आहे। वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे। आणि दुसरं म्हणजे CBSE परीक्षा आणि ऑन स्क्रीन मार्किंग गोंधळ। परीक्षेच्या आयोजनातील सावळा गोंधळ आणि ऑन स्क्रीन मार्किंग पद्धतीतील गंभीर चुकीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे। त्यानंतर तिसरं म्हणजे उत्तरदायित्वाचा अभाव। इतका मोठा गैरव्यवहार आणि घोटाळा होऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाईऐवजी टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे। त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA वर बंदी आणा आणि शिक्षण मंत्र्यांनी या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ पद सोडावे, ही मुख्य मागणी पुढे आली आहे। जंतर मंतरवरून जेव्हा हजारो आंदोलक आणि विद्यार्थ्यांनी चलो संसदचा नारा देत संसदेच्या दिशेने मोर्चा काढला, तेव्हा दिल्ली पोलिसांशी त्यांची तीव्र चकमक उडाली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडले। यात अनेक विद्यार्थी आणि आंदोलक जखमी झाले। मात्र या कारवाईनंतर आंदोलक मागे हटण्याऐवजी अधिकच आक्रमक झाले आहेत। रात्रभर आंदोलन सुरूच राहणार। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही जंतर मंतर सोडणार नाही, असा स्पष्ट आणि ठाम इशारा कॉकरोच जनता पार्टीच्या प्रमुखांनी दिला आहे। विशेष म्हणजे या आंदोलनाला आता महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे। मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर प्रमुख शहरातही विद्यार्थ्यांचे मोर्चे निघण्यास सुरुवात झाली आहे। आता केंद्र सरकारसमोर खूप मोठा पेच निर्माण झाला आहे। एकीकडे संसदेचे सत्र आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरलेला आक्रमक तरुण वर्ग। जर येत्या काही तासात शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला नाही तर हे आंदोलन संपूर्ण राज्यव्यापी करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे। म्हणूनच सरकारमधील सर्वोच्च पातळीवर सूत्रे वेगाने हलत आहेत। गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या विषयावर थेट चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे। आंदोलकांचा हा प्रचंड आक्रोश पाहता सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारून या आंदोलनाची शेकोटी शांत करण्याचा प्रयत्न करणार का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, देशातील शिक्षण व्यवस्था आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे। तुम्हाला काय वाटतंय? नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? आणि परीक्षा पद्धतीमध्ये कोणते मोठे बदल केले पाहिजेत? तुमचे मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। या घडामोडीवरील प्रत्येक ताजी अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। पुढील ताज्या अपडेट्ससह लवकरच भेटू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।